नमस्कार मित्रमंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत एक नव्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत ग्रँड प्रिन्सेस. हे एक ॲप आहे क्रूज मॅपर, ज्याच्या सहाय्याने जे सीफेअरर असतात हे शिप लोकेट करतात, म्हणजे शिप शोधण्याचा प्रयत्न करतात आपली शिप कुठे आहे. तर हे तुम्हाला ॲप स्टोअरवर मिळेल. ज्यांना कोणाला तुम्हाला सजेस्ट करायचं असेल ते तुम्ही करू शकतात. तर हे तुम्हाला जे दिसतात आहेत हे सर्व शिप्स आहेत. हे तुम्हाला छोटे छोटे दिसतात आहेत. हे पिंक कलरचे जे दिसतात आहेत हे तुम्हाला ही एक कंपनी आहे शिपची. प्लस तुम्हाला दिसत असेल बघा, ब्लू, ग्रीन, रेड. तर ह्याच्यामध्ये हे जे तुम्हाला दिसतं हे सर्व क्रूजचे कंपनीज आहेत. ह्याच्यामध्ये आता तुम्ही पीमध्ये गेलात तर तुम्हाला माझी कंपनी दिसेल, जी मी या शिपमध्ये ज्या कंपनीमध्ये मी काम करतो. तर या कंपनीचं नाव आहे प्रिन्सेस क्रूज लाईन. तर याच्यामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल हे बघा, हे जे हे आहेत हे एका कंपनीचे शिप्स आहेत. तर आमच्या कंपनीचे टोटल 15 शिप्स आहेत. त्याच्यामध्ये मी पहिला जेव्हा गेलेलो तेव्हा क्राऊनमध्ये काम केलं, आणि दुसऱ्यांदा मी गेलो तेव्हा मी ग्रँडमध्ये काम केलं. तर आता आपण बघणार आहोत ग्रँडमध्ये. तर तुम्हाला पहिल्यांदा दिसेल ही शिप. तर ती शिप दिसायला कशी दिसते बघा, ह्याचा फोटो दिसतो तुम्हाला की ती दिसायला कशी दिसते. त्याच्यानंतर तुम्हाला दिसतं आयटिनरी, म्हणजे ती शिप कुठून कुठे प्रवास करते हे तुम्ही या ॲपच्या सहाय्याने बघू शकतात. तुम्हाला दिसतं ही आयटिनरी असते शिपची. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं. तर हे 21 ऑगस्ट म्हणजे 21 ऑगस्ट VTR म्हणजे ही अलास्काला क्रुझिंग करते आहे. आणि हे तुम्हाला दिसते टायमिंग, ज्या टायमाला ती पोर्टला लागते आणि ज्या टायमाला ती पोर्टवरून निघते. हे टायमिंग सकट तुम्ही पाहू शकतात 1 वर्षाची. तर 1 वर्षाची आयटिनरी तुम्हाला इकडे दिसते. स्पेसिफिकेशनमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसतं ही शिप कधी बनलेली आहे. तर ह्याला 26 वर्ष झाली या शिपला बनून. आणि ही शिप कुठे बनलेली आहे, ही शिप किती किलोमीटर पर आरनी धावते ते दिसतं तुम्हाला. त्याच्याप्रमाणे तुम्हाला पॅसेंजरची कॅपॅसिटी दिसते. तर या शिपमध्ये 2600 ते 3100 लोक एका टायमाला राहतात. प्लस क्रू म्हणजेच 1150 लोक इकडे काम करतात. तर तुम्ही समजा 3000 पकडलं, 3000 ते हे 1100, तर तुम्ही एक अंदाज लावू शकतात की 4100 लोक एका टायमाला एका शिपवर राहतात. त्याच्यानंतर तुम्हाला डेक येतं. हे 16 फ्लोअरची शिप आहे. तर 16 फ्लोअर्स असतात एका शिपमध्ये. प्रत्येक फ्लोअरमध्ये आपण बघणार आहोत पुढे व्हिडिओमध्ये की काय काय आहे ते. तर हीच असते एक शिप. तर ह्याच्यामध्ये तुम्ही हे खाली दिसतं, हे खाली जे पाण्याच्या खाली दिसतं आहे हे डेक 1 डेक 2 असतात. तिकडे कोणी जाऊ शकत नाही, म्हणजे ऑफिसर्स जातात फक्त, कारण की तिकडे इंजिन रूम असतं, तिकडे इंजिन असतं. तर आपण चालू करणार आहोत. डेक 4वर पण जाऊ शकत नाही, कारण की तिकडे सर्व व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे डेक 4वर मी व्हिडिओ नाही काढले. तर आपण डायरेक्ट डेक 5मध्ये, म्हणजे हे तुम्हाला छोटे विंडो आहेत दिसतात आहेत, हे डेक 4चे आहेत. आणि हे जे मोठे विंडोज तुम्हाला दिसतात आहेत ते डेक 5चे आहेत. तर डेक 5ला आपण जाऊया आता मधल्या लॉबीमध्ये. तर हे बघा, ही आमची लॉबी आहे. मला दाखवतो. आर्ट गॅलरी आहे, आर्ट गॅलरी. आणि मी तुमचा आर्टिस्ट. हां बघा, पेंटिंग बघा. सर्व पेंटिंग्स लावल्या आहेत. ह्याची निलामी असते. तर ह्याची निलामी असते 1 दिवस एका क्रुझिंगमध्ये. तर तेव्हा ते गेस्ट विकत घेतात. आणि तुम्हाला अजून एक स्ट्रक्चर दाखवतो, तो मला खूप आवडतो. मी आला की इकडे पहिला तेच बघतो. बघा, सर्व पेंटिंग्स लावलेत, हँड प्रिंटेड आहेत. आणि हे बघा, हे मला खूप आवडतं. दिसतंय तुम्हाला? डिटेलिंग, आणि ते ग्लासच्या मध्ये त्यांनी पेंटिंग केली आहे. असं आहे सर. आणि इकडे गेस्ट रूम्स आहेत सर्व. हा 5वा डेक आहे, डेक 5. तर हे गुड स्पिरिट आहे. गुड स्पिरिट म्हणजेच 5व्या फ्लोअरवरचं बार आहे हे, जिकडे गेस्ट येतात अल्कोहोल पियायला.
आणि हे आहे त्याच्या बाजूला इंटरनॅशनल कॅफे, जिकडे तुम्हाला सँडविचेस, स्नॅक्स, केक्स आणि त्याच्याच बाजूला कॉफी शॉप, म्हणजे तुम्ही तिथे कॉफी घेऊ शकतात. आता ह्याच्या पुढे जर तुम्ही बघायला गेलात तर इकडे आहे अल्फ्रेडो पिझ्झाज, म्हणजे तिथे पिझ्झाज भेटतात अल्फ्रेडो पिझ्झाच्या नावाने. आणि त्याच्या बाजूला आहे वाईन, तर तिथे वाईन्स पियायला गेस्ट येतात, वाईन विथ चीज अँड ऑल्स. त्याच्या बाजूला आहे, तुम्ही बघायला गेलं तर त्याच्या लॉबीज खूप मोठी आहे ही. इथे सर्व गेस्ट आणि इथे सर्वात जास्त इव्हेंट इकडे होतात ह्या लॉबीमध्ये. तर आता आपण आलो आहे 6व्या फ्लोअरवर. 6व्या फ्लोअरवर पहिल्यांदा बघायला गेलं तर तुम्ही इकडे एक वॉच शॉप आहे. तर वॉच शॉपमध्ये वॉचेस, लेडीज अँड जेंट्स वॉच ते पण ब्रँडेड भेटतात. त्याच्या बाजूला आहे एक ज्वेलरी शॉप, तिथे गेस्ट येतात ज्वेलरीज परचेस करण्यासाठी. ऑनबोर्ड त्यांना ऑफर असते खूप काही. तर ते बघा, खूप मोठा ज्वेलरी शॉप आहे इकडे. तर आज स्पोर्ट डे आहे त्याच्यामुळे सर्व बंद आहे. आणि त्याच्या बाजूला आहे गेस्ट सर्व्हिस, म्हणजे तेच फ्रंट डेस्क बोलतात आपण त्याला. आणि त्याच्या बाजूला आहे क्राऊन ग्रिल, म्हणजे हे एक रेस्टॉरंट आहे, प्रॉपर डायनिंग रेस्टॉरंट. त्याच्या बाजूला आहे परफ्यूम शॉप, जिकडे मेकअप अँड परफ्यूम भेटतात. हे सर्व अंडर सेल्स डिपार्टमेंटमध्ये येतं, म्हणजे गेस्ट इकडे सर्व येतात शॉपिंग करण्यासाठी. तुम्ही बघू शकता सर्व आहे ते काही. त्याच्याच बाजूला आहे क्रूनर्स बार. आता आपण आलो डेक 7वर. तर 7च्या जागी बघा क्रूनर बार आहे, सर्वात मोठा बार आहे इथे. त्याच्यानंतर तुम्ही बघायला गेलं तर तिथे आहे एक्सप्लोरर लॉन्च. हा लॉन्च आहे, इकडे इव्हेंट्स होतात आणि प्लस शोज होतात, म्हणजे म्युझिक कॉम्पिटिशन बोललात किंवा रॉक बँड वगैरे सर्व, आणि गेस्ट बसून इथे एन्जॉय करतात. तर हे आहे एक्सप्लोरर लॉन्च आहे बघा, स्क्रीन वगैरे असते आणि प्रॉपर इव्हेंट्स होतात इकडे. त्याच्यानंतर व्हील हाऊस बार एक थीम आहे व्हील, म्हणजे ओल्ड शिपची, तिथे तुम्हाला बघा. तर आता तुम्ही हे बघतात, हे स्पेशालिटी रेस्टॉरंट आहे एक सबातिनी म्हणून, जिकडे तुम्ही इटालियन डिशेस एन्जॉय करू शकता. तर हे जे गेस्ट येतात ते इटालियन डिशेस, म्हणजे पास्ताच बोला किंवा तुमचे इटालियन जे काही फूड आहे ते इथे भेटतं. हे स्पेशालिटी रेस्टॉरंट आहे. तर हे बघा, हे डेक 8 आहे, म्हणजे एमरल्ड डेक 8, म्हणजे फ्लोअर 8वा. तर इकडे बघा 4 एलिव्हेटर आहेत. ही 1, 2, 3, 4. तर ही फॉरवर्डची एलिव्हेटर लॉबी आहे, म्हणजे पुढची शिपच्या पुढची. ते बघा, ही शिप आहे, तर शिपच्या पुढची एलिव्हेटर आहे ही. ते तिकडे 3 लॉबी आहेत एलिव्हेटरच्या, 1, ही 2 आणि ही 3. तर आता आपण जाऊया मिडशिप एलिव्हेटरला. तर ही बघा, ही मिडशिपची एलिव्हेटर आहे. ते इकडे आहेत, ही 1, ही 2, ही 3, ही 4 आणि ही 5 आणि ही 6 एलिव्हेटर विथ मोठी स्क्रीन आहे बघा. तर ही आहे ग्रँड स्वीट लिडो, म्हणजे डेक 15 आणि 3 म्हणजे झोन 302 रूम नंबर. तर हा कार्ड अनलॉक ऑलरेडी. तर हे बघा, ही ग्रँड स्वीट आहे. त्याच्यात बघण्यासारखं खूप काय आहे. तर हा सेटअप आहे मिनी बारचा, खाली फ्रीज आहे. सेटअप मिनी बारचा. तर ही बघा पूर्ण कॅबिन, टी व्ही आहे. आणि तुम्हाला हे दिसत असेल वूड्स हीटरसारखं त्यांनी केलं आहे, रिअल नाही आहे बट त्यांनी आर्टिफिशियल एक केलं आहे. प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगली गोष्ट आहे, म्हणजे ती म्हणजे प्रायव्हेट जकुजी आहे बघा, दिसतो तुम्हाला, ज्याला आपण हॉट टब बोलतो ते. आणि ही बाल्कनी आहे त्याची, आणि ही एक रूम आहे त्याच्यामध्ये. हे बघा, इकडे बाल्कनी नाही आहे, त्या साईडला बाल्कनी आहे, पण इथून व्ह्यू मस्त आहे. ज्यात 2 वॉशरूम आहेत, इकडे एक आहे आणि त्या साईडला दुसऱ्या साईडला एक आहे. हा एक वॉशरूम आहे. बघण्यासारखं खूप काय आहे या रूममध्ये. आणि ही सर्वात मोठी रूम आहे ग्रँडची. इकडे वॉशरूम आहे. तर ही आहे स्वीट रूम, डॉल्फिन म्हणजे डेक 9.
7 झोन 7 आणि 03 म्हणजे 3 रूम. तर हे झोन 7 आहे. तर 7 हा झोन 7 आहे. तसे आमचे झोन 1 झोन 2 झोन 3 झोन 4 झोन 5 असे 6 असे आहेत. ते बघा, ते लास्टपर्यंत तुम्हाला दिसते. तिथपासून इथपर्यंत ते रूम आहेत. तर ही स्वीट रूम आहे. हे बघा, तर इथे तुम्हाला एक बाथटब मिळतो रूममध्ये, वॉशरूममध्ये. आणि हा वॉशरूम आहे तुमचा. बघा, एवढाच असतो वॉशरूम. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे रॅक्स भेटतात म्हणजे कपडे ठेवण्यासाठी. आणि हा स्मॉल कॅबिनेट आहे विथ सेफ्टी लॉक. इथे लाईफ जॅकेट ठेवलेले आहेत. आणि हा टी व्ही आहे. आणि तुम्हाला एक किंग साईज बेड भेटतो. बघा, किंग साईज बेड विथ हा टी व्ही आहे एक विथ. जर तुम्ही एलिट पॅसेंजर असाल तर तुम्हाला मिनी बार भेटतो. हे बघा, मिनी बार ठेवला आहे फ्रीजमध्ये. तर हा एक सोफा आहे कारण की स्वीट रूम आहे. बरं, अजून एक टी व्ही आहे. तर इकडे एक टी व्ही इकडे आहे आणि एक टी व्ही इकडे. म्हणजे दोघांना बघायचं असेल तर वेगवेगळे सिरियल्स तुम्ही ह्याच्यावर बघू शकता. आणि प्लस त्यांच्याकडे एक बाल्कनी आहे. तर ही बाल्कनी आहे. बघा, तुम्हाला दाखवता. याच्यात 2 चेअर्स आणि एक टेबल असतो. तर हे बघा, हीच आहे शिप. आणि ही एक रूमची बाल्कनी आहे. याच्यात पार्टिशन आहेत. हे पार्टिशन जर 2 असतील बाजूला फ्रेंड्स, तर हे पार्टिशन आपण ओपन करू शकतो ह्याच्याने. आणि हे बघा, तुम्हाला ब्रिज दाखवतो. तर बघा, ब्रिज एवढी मोठी शिप आहे. आणि आपण आता मेलबर्नला टर्नओव्हर डे. तर तुम्हाला रूममध्ये एवढंच मिळतं. तर ही स्वीट रूम आहे. आणि आमच्याकडे अजून एक ग्रँड स्वीट पण आहे. ती ग्रँड स्वीट पण तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. तर ही एक आहे मिनी स्वीट फिएस्ता म्हणजे डेक 6 3 झोन 305. हे बघा, ही मिनी स्वीट आहे. मिनी स्वीट म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये सर्व भेटतं, फक्त बाल्कनी नाही आहे. ते बघा, हे वॉशरूम आहे. त्याच्याबरोबर इकडे कॅबिनेट्स आहेत कपडे ठेवायला. आणि बघा, ह्याच्यात फक्त बाल्कनी नाही आहे बट रूम खूप मोठी आहे. मिनी स्वीट आहे. तरी है डॉल्फिन 7 to 9. डॉल्फिन म्हणजे डेक 9 7 झोन 7 23 रूम नंबर. तर ही सर्वात लोएस्ट क्लासची रूम आहे. तर बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला हा वॉशरूम आहे. ह्याच्यामध्ये बाथटब नाही मिळत तुम्हाला. इकडे तुम्हाला हे बघू शकता तुम्ही. इकडे तुम्हाला एक शॉवरसाठी एरिया आहे. आणि हे एवढंच असतं. ह्याच्यात तुम्हाला बाथटब नाही मिळत. इनसाईड रूम आहे, त्याला बाल्कनी नसते. असा मोठा मिरर असतो आणि एकच टी व्ही आहे. बघा इकडे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला इथे फ्रीज भेटतो. तर ही सर्वात लहान रूम आहे शिपमधली. तर जर तुम्ही बुकिंग केलात तर तुम्हाला ही रूम भेटणार. तर तुम्हाला अपग्रेड करायचं असेल तर तुम्ही तुम्हाला आता मी दाखवली स्वीट रूम, त्यामध्ये तुम्ही अपग्रेड करू शकता. तर हा आमचा कसिनो आहे. बघा, मला दिसतोय पूर्ण कसिनो आहे. सर्वात मोस्ट काय बोलतात त्याला, मोस्ट रेव्हेन्यू जनरेटेड डिपार्टमेंट इन द शिप. बघा, पूर्ण कसिनो आहे मोठा. तुम्हाला दाखवतो त्या साईडला पण. ते बघा, तुम्हाला दिसत असेल मोस्ट रेव्हेन्यू जनरेटेड कसिनो. एवढा मोठा कसिनो आहे. याच्यामध्ये आता बंद आहे. आता बंद आहे कारण की आता टर्नओव्हर डे आहे. तर आता थोड्या वेळाने चालू होईल कारण की पोर्टला कसिनो बंद असतो. हा मोठा पूर्ण कसिनो आहे मोठा. हे आमचं आहे प्रिन्सेस थिएटर. तर हा आहे आमचा प्रिन्सेस थिएटर. बघा किती मोठा आहे. इकडे आमचे दररोज शोज होतात. हा बघा स्टेज आहे. बघा किती मोठा थिएटर आहे. बघा आता हे वरती तुम्हाला दिसत आहेत लाईट लावल्यात 4 पीस. मग तुम्ही विचार करू शकता किती एन्जॉयमेंट शो होतो इकडे. आमचा 31st इकडे शो झालेला. त्याची माझ्याकडे व्हिडिओ असेल तर मी तुम्हाला पुढे शेअर करतो. Sleep.
तर बघा हे आमचं गिफ्ट शॉप आहे असं. हे बघा इकडे सर्व भेटतं, पेंडंट्स वगैरे आहेत. प्रिन्सेसचं गिफ्ट शॉप आहे बघा, सर्व आहे इथे. आणि आपला दादा इकडे कामाला आहे. ते बघा टॉयस वगैरे आहेत, जॅकेट्स कपडे प्रिन्सेसचेच आहेत सर्व. हे टॉयस आहेत, हे मेडिकल्स आणि हे शिप मॉडेल आहेत असे ग्रँड प्रिन्सेसचे शिप मॉडेल्स आहेत. आणि इकडे चॉकलेट्स आहेत. आणि राजदादा इकडे काम करतो. तर आता आम्ही डेक 15वर आहे. डेक 15 म्हणजे खाली ब्रिज आहे जिथून शिप चालतात. आणि हे बघा 15वर आहेत इकडे. आणि ते बघा हा आमचा क्रू एरिया आहे. स्विमिंग पूल आहे, तुम्हाला लास्ट टाइम ते हॉट टप आहेत 2, तिथे पण जाऊ आपण नंतर. तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ तिकडची पण. बघा समोरून दिसते तुम्हाला शिपचा फॉरवर्ड आहे, तर तुम्हाला दिसत असेल. हे बघा, तर ही पूर्ण शिप आहे. हे बघा इकडे दिसतंय तुम्हाला पूर्ण शिप. आणि ही तुम्हाला दिसतं एक रूम आहे, म्हणजे एक जे पार्टिशन आहे ना ती एक रूम आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकतात किती रूम आहेत आणि किती मोठी शिप आहे. हे बघा पूर्ण हा स्पा आहे. हे बघा ही गेस्टची जिम आहे. आणि इकडून गेलात तर इकडे नेल आर्टिस्ट आणि हेअर सलून आहे. आणि बाहेर इकडे हॉट टब आहे, पूल आहे. हे आहे विस्ता लॉन्च. आता इथे जे बघताय तुम्ही ते गेस्ट नाही आहे, ते क्रू आहेत. पण गेस्ट इकडे येतात बिंगो खेळण्यासाठी. आणि क्रूचा पण बिंगो असतो 3 महिन्यातून एकदा. तर सर्वजण टाईम काढून येतात, कारण की प्राईस पण तसंच असतं. 1,20,000 1 लाखाचं प्राईज असतं. त्याच्यामध्ये तिकीट सेल करावे लागतात, घ्यावे लागतात. आणि ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसते अशी स्क्रीन लावलेली असतात. म्हणजे बिंगो म्हणजे एक आपला हाऊजीसारखंच असतं, पण प्राईस खूप चांगलं असतं. त्याच्यामुळे सर्व क्रू येतो इकडे खेळायला. तर हे बघा हे सर्व एवढे क्रू आहेत आमचे शिपमध्ये जे खेळायला येतात. हे बघा मी आता बाल्कनीमध्ये आहे. हे बघा बाल्कनीमध्ये एवढंच असतं. आणि तुम्हाला दिसेल हे बघा हे पूर्ण हे एक बाल्कनी आहे पूर्ण. आहे बघा, तुम्ही विचार करू शकता किती मोठी शिप आहे. आणि हे बघा आता पॅसेंजर सर्व बाहेर चाललेत गँगवेमधून. तर आता आपण सिडनीला लागतो आहे. हे बघा टगबोट लागला आहे. आणि हा आहे मागचा एरिया शिपच्या मागचा. हे बघा इकडे एक स्विमिंग पूल आहे आणि वरती 2 हॉट टब आहेत. वरतून पण तुम्हाला व्हिडिओ दाखवेल नंतर. हे बघा टगबोट लागलेली आहे. सिडनीचा व्ह्यू आहे. सकाळच्या 7 वाजले आहेत. हे बघा, तर हे बघा अशी टगबोट इकडे लागते बोट. ही रिफ्युलिंगसाठी आहे, फ्यूल भरण्यासाठी. ही सकाळपासून लागते ते संध्याकाळपर्यंत, म्हणजे एवढं फ्यूल लागतं शिपसाठी. हे बघा ही रिफ्युलिंगसाठी असते. तर हे पाईप टाकतात मध्ये इथून आणि रिफ्युलिंग करतात. तर इकडे हा 15 बार आहे. आणि इकडे आहे वेडिंग चॅपल, दाखवतो तुम्हाला बघा. हे आहे वेडिंग चॅपल, जिकडे वेडिंग्स होतात. आणि बाहेर आहे एक हाच तो लॉन्ज आहे. इकडे पण एंट्री आहे. आणि इकडे स्मोकिंग एरिया आहे बाहेर. आता पॅसेंजर आहेत तर आपण जाऊ शकत नाही. तर हा आहे आमचा सँच्युरी एरिया, म्हणजे इकडे मसाज वगैरे होतं. त्याच्यानंतर हा स्प्लॅश पूल, हे डेक 16 आहे. आणि हे बघा हेच ते ज्याच्याने आम्हाला इंटरनेट येतं. बघा इकडे 2 आहेत आणि मागे 2 आहेत, दिसत असतील तुम्हाला 2. आणि हे मूवी अंडर द स्टार, म्हणजे इकडे बघा पॅसेंजर सर्व बसलेत, दिसत असेल तुम्हाला. बघा पॅसेंजर सर्व बसल्यात इकडे आणि इकडे. आणि रात्रीचं मूवीज अंडर द स्टार, म्हणजे स्टार्स असतात तुम्हाला वरती बघा, त्याच्या खाली मूवी अंडर द स्टार म्हणून ह्याला नाव दिलं आहे. आणि हा बार आहे खाली.
आणि जे तिथे बसलेत ते डेक 14 आहे, म्हणजे 14वा डेक, हा 15 आणि हा 16. हेच तुम्हाला बोलत होता, हा 12 आहे आणि खाली मूव्हमेंट स्टार आहे हे बघा, आणि खाली स्विमिंग पूल आहे. हा सर्व पॅसेंजर उठले, आता मूवी संपला. बघा सॉल्टेड डॉग बर्गर हाऊस, इकडे बर्गर्स भेटतात, फक्त बर्गर्स फ्राईज वगैरे. आणि तिकडे अजून एक बार आहे बघा, हा दिसतो तुम्हाला, हे बर्गर फ्राईज स्टेकचा ओपन आहे. तर जो मी बघितलं ते पुढच्या साईडला होता आणि हे मधल्या साईडला आहे. मधल्या साईडला बघा कन्झर्वेटरी, इकडे टेबल टेनिस वगैरे खेळू शकतात. आणि इकडे पण हा बघा मध्ये बार आहे आणि इकडे पण स्विमिंग पूल आणि हॉट टब्स आहेत, म्हणजे हा मधला एरिया आहे. तर हा बघा, हा बुफे स्टेशन आहे पूर्ण. बुफे आता बंद आहे, त्या साईडला ओपन आहे म्हणून हा बंद आहे. दोन्ही साईडला असंच आहे सेम बघा. तर हा आहे मागचा एरिया, म्हणजे हा बुफे तिकडे तुम्हाला दिसतोय तोच आहे बुफे, पण हा इकडे पण बसू शकतात घ्यायला खायला. हे बघा साईवे दादा आहे, हे सर्व काम करतात. तर हा मागचा एरिया आहे, इकडे पण एक बार आहे आणि आपला अमोल दादा काम करतोय बघा. तर हे बघा, हे डायनिंग रूम आहे, हे एक डायनिंग रूम आहे. असे आमच्याकडे 3 डायनिंग रूम आहेत टोटल. किती मोठा आहे पूर्ण सेक्शन्स आहे सर्व इकडे, एवढा मोठा हे डायनिंग रूम आहे. तर हा जो तुम्हाला एरिया दिसतोय हा पुढचा आहे, इथून खालून येतात डेक 7 वरून. हा 8वा डेक आहे बघा, हा पूर्ण मोठा डेक आहे. आणि आता आपण आहोत मोरियाला, म्हणजेच फ्रेंच पॉलिनेशिया आयलंडमध्ये. तर हा असा पूर्ण सर्कल आहे पुढून पूर्ण. तुम्हाला कळत असेल किती मोठी शिप आहे बघा. हा एवढूसा एरियाच तुम्हाला किती मोठा दिसतोय बघा. तर टेंडर सर्व्हिस आहे आज, हे बघा टेंडर बोट आहे तिकडे दिसते तुम्हाला. तर आज टेंडर सर्व्हिस आहे, म्हणजे बोट पाण्यात थांबली आहे क्रूज आणि टेंडरला लागली आहे. तर ते लोक जाऊन इकडे तुम्हाला दिसते, इकडे ते सोडतात आहेत, तिथून पॅसेंजर फिरायला जातात बघा. तर इकडे आमचा क्रू बार आहे, ATM आहे. आणि हा आमचा ओपन डेकवर जायचा रस्ता आहे, मला दाखवतो. इकडे फक्त क्रूज जाऊ शकतो, गेस्ट नाही जाऊ शकत. तर इकडे आहे ना, हे बघा स्विमिंग पूल आहे क्रूजसाठी आणि 2 हॉट टब आहेत, तिकडे आहे आणि तिकडे आहे स्विमिंग पूल. आणि हा समोरचा एरिया. आणि हा बघा, हा ब्रिज तुम्हाला दिसतोय जिथून शिप्स चालवतात. तर हा डेक 8 आहे, डेक 9 आहे, डेक 10 आहे. पूर्ण व्ह्यू मस्त दिसतोय. तर प्रत्येक शिपच्या मिडशिप म्हणजे मधल्या रोमध्ये अशी लॉबी आहे, तिकडे असे स्क्रीन्स आहेत. हे बघा, ही मोठी स्क्रीन आहे, तिकडे एक लहान आहे आणि तिकडे एक आहे. ह्याच्यावर ॲडव्हर्टाइजमेंट होते. हॅलो. ह्याच्यावर ॲडव्हर्टाइजमेंट होते आणि ह्याच्यावर आता आपण आहेत मोरियाला, तर इकडे देश दाखवतात बघा. तर आपली 26 डेजची क्रुझिंग आहे. आता आपण निघालो, आता इथे आहेत. पण खाली इव्हेंट्स दाखवतात, जे इव्हेंट्स आहेत ते. तर सॅन फ्रान्सिस्कोला आपण पोचणार आहे, तर सॅन फ्रान्सिस्को आता आपण इथे आहेत. मग इथे इकडचे इव्हेंट्स दाखवतात आणि या स्क्रीनवर डॅशबोर्ड आहे. प्रत्येक फ्लोअरचं एक स्ट्रक्चर आहे, काय काय आहे
तसं आहे. तर गेस्टला जर कुठे जायचं असेल तर इकडे ते मेडॅलियन टॅप करून ते जाऊ शकतात कोणत्या पण फ्लोअरवर. तर हे बघा. तर डेक 4वर आपलं मेडिकल आहे म्हणजे हॉस्पिटल. डेक 5वर रेस्टॉरंट्स आहेत आणि पुढे रूम्स आहेत. डेक 6ला प्रिन्सेस थिएटर आहे पुढे आणि इकडे रूम्स आहेत, बार्स आहेत सर्व. डेक 7ला असे सर्व डेक तुम्ही इकडे बघू शकतात कोणते डेकवर जायचं आहे तुम्हाला, कुठे जायचं आहे. आणि 14व्या डेकवर ओपन डेक आहे. तुम्हाला दिसतं हा डेक 7 आहे. डेक 7 म्हणजे जिथून एम्बार्केशन होतं, म्हणजे एमर्जन्सीचा टायमाला इथून निघायला लागतं. तर ही तुम्हाला वरती दिसतं आहे बोट, ही बोट आहे, एक लाईव्ह बोट आहे बघा. ही मोठी, एवढी मोठी लाईव्ह बोट आहे बघा, पंखा दिसतो तुम्हाला. तर या बोटची कॅपॅसिटी आहे 150, म्हणजे एका बोटीमध्ये 150 लोक बसू शकतात. मला तुम्ही विचार नाही करणार. टाईम बघा किती झाला आहे, रात्रीचे 9:30 वाजलेत आणि आम्ही आता आहोत अलास्कामध्ये. रात्री 10:30 वाजता इकडे रात्र होते आणि सकाळी 4 वाजता परत मॉर्निंग होते. म्हणजे इकडे फक्त 4 तासासाठी तुम्हाला नाईट बघायला भेटतं. लाईव्ह बोट 15, म्हणजे आमचे असे लाईव्ह बोट 20 लाईव्ह बोट आहेत. त्या साईडला 10 आहेत आणि लेफ्ट साईडला 10 आहेत, राईट साईडला 10 आहेत. हे बघा, ही दिसते, ही सर्वात मोठी लाईव्ह बोट आहे. हे बघा, हे सर्व लाईव्ह बोट लावले आहेत दोन्ही साईडला. मला दिसतंय बघा प्रोपेलर. जेव्हा सॅन फ्रान्सिस्कोला ब्रिज आहे मोठा, रेड ब्रिज बोलतात त्याला, ज्याच्या खालून शिप जातात सर्व. एवढा मोठा ब्रिज आहे तो. आणि असं वाटतं, ते बघा, असं वाटतं तुम्हाला की ती शिप आहे ना ती त्याला लागेल, पण ती बिलकुल लागत नाही. एवढा मोठा ब्रिज आहे तो आणि त्याच्या खालून ती पूर्ण शिप जाते. तो एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो. आणि हा आहे डेक 16, जिकडे स्पोर्ट्स आहे. आणि आमची मुलं रात्री शिफ्ट संपल्यावर इकडे खेळायला जातात सर्वजण. क्रिकेट बॅट वगैरे, बॅट बॉल असते आणि टुर्नामेंट पण भरतात. आणि पोरं हौशीने खेळायला जातात, त्याच्यामुळे एक फिलिंग येते की हां बाई घरी खेळतो आहे. आणि हे बघा, आता डेक 16च्या हाफलाच म्हणजे मागे तुम्ही बघू शकता, हे तुमचं आहे बास्केटबॉल, टेनिस, तुम्ही काय खेळायचं ते खेळू शकता नेट वगैरे काढून. तर 10 नंतर इथे पॅसेंजरला अलाउड नाही, तर ते आमचाच हक्क असतो इकडे खेळण्यासाठी. आणि तुम्ही थोडंसं मागे गेलात तर इकडे गोल्फ कोर्ट आहे, म्हणजे जिथे छोटासाच आहे पण गोल्फ कोर्ट आहे, एकदम मस्त आहे, जिकडे पॅसेंजर येतात गोल्फ खेळायला. आणि हा थोडासा असा रनिंग ट्रॅक आहे, तिथून तुम्ही सकाळचे वॉकिंग किंवा रात्री एक वॉकिंग करू शकतो. तर हा आहे क्रू बार, जिथे तुम्ही सर्व करू शकता. म्हणजे एक रिलॅक्सेशन होतं की आफ्टर ड्युटी आम्ही इकडे जाऊन थोडंसं चिल करतो. तर इथे सर्व आहे बघा, डान्स फ्लोर असतो वगैरे सर्व असतात. तर इकडे पब्लिक एन्जॉय करते. रात्री संपल्यावर सर्वजण इथे. जेवढा मी दाखवायचा प्रयत्न करू शकलो तेवढं दाखवलं आहे व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आवडलेच आहे की व्हिडिओ. आणि लास्टचं दाखवतो आमचा क्रू काय. तर हा क्रू एरिया आहे. क्रू एरियामध्ये हे माझं कॅबिन आहे. ते बघा, इकडे नावं लिहिलेले असतात कॅबिनमध्ये. तर हे माझं कार्ड आहे, हे कार्ड अनलॉक होतं. बघा, हे माझं कार्ड आहे प्रिन्सेसचं. तर हे आमचं कॅबिन आहे छोटंसं. ते बघा, हे मी वरती राहतो आणि किशन दादा आहे खाली आणि टेलिफोन असतो. हे बघा, ही आमची आयटिनरी इकडे लावलेली आहे. आणि हरे कृष्ण भगवद्गीता आहे दादाचा. एवढंच असतं. सर्व 2-2 असतं. हे बघा, लाईव्ह जॅकेट 2 आहेत, इकडे 2 आहेत. हे किशन दादाचं आहे, हे माझं आहे. तर असे 2 असतात सर्व इकडे. इकडे खाली पण 2 आहेत, इकडे पण 2 आहेत. हे माझं आहे आणि हे किशन दादाचं आहे. हे खाली पण इकडे 2 आहेत, हे माझं, हे किशन दादाचं, हे माझं, हे किशन दादाचं असं. आणि आमचे लगेज आम्ही इकडे ठेवलं. ते चेअर आहे आणि हे माझे स्लिपिंग चेंबर. बघा, एवढंच असतं. आणि हे आपले इकडे मॅग्नेट लावलेत कलेक्शनचे. हे बघा, तुम्हाला दिसत असेल, ही लाईट असते इकडे छोटीशी, म्हणजे तुम्हाला काय करायचं असेल पर्सनली तर दुसऱ्याला डिस्टर्ब नाही होणार असं. तर बघा, एवढंच कॅबिन असतं. हे बघा, एवढंच असतं कॅबिन. याच्यामध्ये तुम्हाला राहावं लागतं. आणि इकडे पण हुक्स पण 2 आहेत बघा. आणि इकडे वॉशरूम असतं. हे बघा, इकडे 2 नंबर आणि इकडे शॉवरसाठी. तर एवढंच असतं, दुसरं काही नसतं छोट्याशा कॅबिनमध्ये. सो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, आणि आवडले असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.